तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय पुण्यामध्ये विक्रम काकडेंना पुण्यातून राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि काकडे पितापुत्रांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे। पार्थ पवार हे यावेळी उपस्थित होते। जय पवारांची देखील उपस्थिती आपण पाहतोय आणि दादांचे निकटवर्तीय सुनील टिंगरे यांना उमेदवारीतून डावलण्यात आलेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीत पार्थ पवारांचाच शब्द हा अंतिम मानला जातो का अशा चर्चा अशा शक्यता सध्या वर्तवल्या जात आहेत। ही दृश्य आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीची आणि काकडे पितापुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पुण्यातून विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आलेली आहे। चर्चा होती दिग्गज नेत्यांना डावलून विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अनेक चर्चांना आता उधाण आलंय। दादांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते जे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांसोबत सातत्याने होते त्या सुनील टिंगरेंना उमेदवारीमध्ये डावलण्यात आलेला आहे। त्यामुळे हा एक मोठा ट्विस्ट पुण्यामध्ये मानला जातोय। राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवारांचाच शब्द अंतिम मानला जातो का अशा चर्चा सध्या होत आहेत आणि विक्रम काकडेंनाच राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आलेली आहे। वडील संजय काकडेंसह विक्रम काकडे राष्ट्रवादीत आलेले आहेत आणि त्यांना पुण्याच्या विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय पक्षप्रवेशाची। पार्थ पवार जय पवार या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय आणि विक्रम काकडे आता थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत। अनेक वाटाघाटी झाल्या, रात्री उशिरापर्यंत बैठका झालेल्या होत्या आणि त्यानंतर आता एक अनपेक्षित धक्कातंत्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वापरलेला आहे आणि पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांनी आपला चेहरा निश्चित केलेला आहे आणि विक्रम काकडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेला आहे। अनेक अनुभवी नेत्यांना आणि माजी आमदारांना मागे टाकत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विक्रम काकडे यांच्या गळ्यात ही उमेदवारीची माळ देण्यात आलेली आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। सुनील टिंगरे यांना देखील डावललं गेलेलं आहे आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडे अनेक अनुभवी चेहऱ्यांची रांग होती तरी सुद्धा उमेदवारी विक्रम काकडे यांना देण्यात आली आहे। काय साधलंय राष्ट्रवादीने यातून? खरं तर हा पार्थ पवारांचा निर्णय आहे। काय साधलं हे पार्थ पवारच सांगू शकतील किंवा सुनील पवार सांगू शकतील, कारण अनेक नेते या आमदारकीसाठी इच्छुक होते आणि त्यांचा दावा सादर करताना ते हे कारण देत होते की पुण्यामध्ये आपल्याला पक्ष वाढवायचा आहे। भारतीय जनता पक्ष इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महापालिकेत सत्तेत आलाय, अशा परिस्थितीमध्ये जर भारतीय जनता पक्षामध्येच कालपर्यंत असलेल्यांना तुम्ही जर उमेदवारी देत असाल तर मग आपला पक्ष कसा वाढणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राष्ट्रवादीचे पदाधिकारी लागत होते, सांगण्याचा प्रयत्न करत होते। मात्र पार्थ पवारांनी जो निर्णय घेतला तो अंतिम ठरला असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठिकाणी इच्छुक होते किंवा अनुभवीमध्ये या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते। मात्र कालपर्यंत मी जसं म्हणतो की कालपर्यंत अगदी काही वेळापूर्वी हा प्रवेश झालेला आहे। संजय काकडे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे महापालिकेची सत्ता भाजपच्या पदरात टाकण्यामध्ये या संजय काकडे यांचा मोठा वाटा राहिलेला आहे। असं सगळं असताना पुन्हा संजय काकडे यांचाच मुलाला उमेदवारी का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे पदाधिकारी विचारत होते। मात्र पार्थ पवार यांचा निर्णय अंतिम ठरला। बरोबर आहे मंदार, जसं तुम्ही सांगताय त्याप्रमाणे की पार्थ पवार यांचाच शब्द राष्ट्रवादीमध्ये अंतिम चालतो हे आता या निर्णयानंतर जवळपास स्पष्ट झालेलं आहे। मंदार, थोडंसं थांबवते। हे दृश्य सध्या आपण पाहतोय जिजाई निवासस्थानी विक्रम काकडेंचा प्रवेश झालेला आहे। बैठका झालेल्या आहेत। पार्थ पवार सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती आणि त्यातच विक्रम काकडे संजय काकडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय। उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी हा पक्षप्रवेश होऊन आता विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीची पुण्याची उमेदवारी जाहीर देखील झालेली आहे। ही तीन दृश्य आपण पाहतोय विधान परिषद निवडणुकांसंदर्भातले ह्या सगळ्या घडामोडी आहेत। काकडे पितापुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून आता त्यांना उमेदवारी देखील मिळालेली आहे। रायगड विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरेंनी अर्ज भरलेला आहे। मंत्री नितेश राणे त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। दाखल करणार आहात का? मी तुम्हाला अर्ज भरल्यानंतर प्रतिक्रिया देतो। तुमचा चालेला आहे, तुम्ही अर्ज दाखल करणार आहात का?
हो, अर्ज दाखल करायला चाललेलो आहे. बर फोन दिलाय का? मी आता पक्ष कार्यालयात चाललोय, तिकडे जाऊन बघतो काय तुमच्या अनुमोदकांच्या सह्या झाल्या, काय झालं? उमेदवारी आता तेच बघायला चाललोय. पक्ष कार्यालयात जाऊन मी सह्या घ्यायच्या. प्रतिक्रिया देतो आणि ABP फॉर्म साहेब. दिलाय का? आता तिकडे सगळं पक्ष कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात जात आहेत. पक्ष कार्यालयात चाललोय पक्ष कार्यालयात. राष्ट्रवादीच्या. ठीक आहे, ठीक आहे. झालं की मी बोलतो आपल्या सगळ्यांशी.